नमस्कार श्रोते हो, यशवंत वाच चॅनल तर्फे सर्व दर्शक श्रोत्यांना नवरात्र उत्सवाच्या 6व्या माळेच्या हार्दिक शुभेच्छा। आजचा रंग राखाडी। आजची नवदुर्गा सुलतान चांद बीबी। मध्ययुगीन भारताच्या इतिहासात दक्षिणेत निर्माण झालेल्या बहामनी या मुस्लिम साम्राज्याची 5 शकले निर्माण झाली। निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही, इमादशाही आणि बेरीदशाही या राजवटींनी दक्षिण भारतात अनेक शतके आपला दबदबा कायम राखला। साम्राज्य विस्ताराचा, लढायांचा व एकमेकांवर कुरघोडी करण्याचा असा हा काळ होता। अशा काळात अहमदनगरच्या निजामशहाची कन्या आणि आदिलशहाची बेगम असलेल्या चांद बीबीने 16व्या शतकाच्या उत्तरार्धात राजकीय आणि प्रत्यक्ष रणांगणावर आपली तलवार गाजवली, मोठा पराक्रम केला। शत्रूनेही चांद सुलतान हा किताब देऊन तिच्या शौर्याचा गौरव केला। राज्यांतर्गत कलहांना, षडयंत्रांना पुरून उरणाऱ्या चांद बीबीच्या कर्तबगारीची कमाल म्हणावी लागेल। महाराष्ट्रात जन्मलेल्या या शूर वीरांगणेचा पराक्रम आणि बुद्धिमत्तेचा आदर्श सर्वांनाच प्रेरणादायी असा आहे। चांद बीबी ही अहमदनगरचा निजामशाह बादशाह हुसेन निजामशाह याची कन्या। तिचा जन्म 1547 साली अहमदनगर येथे झाला। चांद बीबी लहानपणापासून हुशार आणि शूर होती। फक्त महालात न थांबता शस्त्र चालवणे, घोडेस्वारी करणे, शिकार करणे, दरबारात उपस्थित राहणे तिला मनापासून आवडायचे। दक्षिणेत विजयनगरच्या साम्राज्याच्या विरुद्ध बहामनी राज्यापासून निर्माण झालेल्या 5 शाह्यांचे कायम शत्रुत्व होते। त्यांच्यात साम्राज्य विस्तारासाठी व स्वतःच्या वर्चस्वासाठी कायम लढाई सुरू असे। विजयनगरच्या विरुद्ध एकत्र येण्यासाठी या 5 शाह्या एकमेकांसोबत युती करत असत। याच युतीसाठी निजामशाह हुसेन याने आपली मुलगी चांद बीबी हिचा विवाह अली आदिलशाह यांच्याबरोबर करून दिला। यावेळी विवाहात हुंडा म्हणून हुसेन निजामशाह याने जावई आदिलशाह या सोलापूरचा अत्यंत महत्त्वाचा किल्ला दिला। अशा प्रकारे सर्व अलबेल असताना 1580 साली एका सेवकाने घातपाताने आदिलशहाचा खून केला। चांद बीबी वयाने लहान असली तरी तिला माणसाची पारख होती, राज्यकारभाराचे ज्ञान होते। आदिलशाहीतील योग्य व्यक्ती हेरून तिने राज्याच्या योग्य त्या जबाबदाऱ्या त्याच्यावर सोपवल्या। आदिलशाह असलेल्या इब्राहिमचे शिक्षण, राज्यातील सुधारणा, राज्याचे संरक्षण याकडे तिने कटाक्षाने लक्ष दिले। राज्याचे व्यवस्थापन तिने अतिशय चोख राखले होते। निजामशाही हेच चांद बीबीचे माहेर आणि आदिलशाही सासर असल्याने या दोन्ही राज्यांबद्दल तिला आपुलकी व ओढ होती। ही दोन्ही राज्ये एक राहावीत, त्यात सुव्यवस्था नांदावी यासाठी चांद बीबीने अथक प्रयत्न केले। परंतु या दोन्ही राज्यातील दक्षिणेकडील लोक व हबशी म्हणजे सिद्धी लोक असे गट पडत असत आणि या 2 गटातील व्यक्तीमध्ये राज्यातील महत्त्वाच्या पदावरून, संपत्तीवरून गट पडत असत, भांडणे होत असत। अंतर्गत यादवीचा शाप दक्षिणेतील 5ही शाह्यांना लागलेला होता। चांद बीबी सासर व माहेरच्या दोन्ही शाह्यांना सांभाळण्याचा प्रयत्न करायची, पण अंतर्गत कलह वाढतच होते। या यादवीचा फायदा घेऊन दिल्लीतील प्रबळ सत्ताधारी अकबराने आपल्या सरदाराला निजामशाहीवर चालून जाण्यास सांगितले। मोगल सैन्याशी आपण मुकाबला करू शकत नाही हे ओळखून चांद बीबीने मुघल सरदारांशी तहाची बोलणी केली। असा सल्ला निजामशाहीतील सरदारांनी तिला दिला, परंतु चांद बीबीच्या या सल्ल्याने ती राज्यद्रोह करीत आहे हे सगळीकडे काही सरदारांनी पसरवले व एका बेसावध क्षणी त्यांनी तिला अटक केली। तिला 1599 साली मृत्यूदंडाची शिक्षा दिली। यावेळी चांद बीबी फक्त 52 वर्षांची होती।
आपल्या माहेरच्या राज्याच्या स्वातंत्र्यासाठी झटणाऱ्या चांद बीबीची लोकांनी निर्घृणपणे हत्या केली. अहमदनगर येथे चांद बीबीस जेथे दफन केले आहे त्या जागा चांद बीबी महल म्हणून ओळखली जाते. चांद बीबी युद्धकलेत, राज्यकारभारात कुशल तर होतीच, परंतु तिचे अरबी, फारसी ह्या भाषांबरोबर दक्षिणेतील भारतीय स्थानिक भाषांवरही प्रभुत्व होते. दुसऱ्या देशात हुशार व्यक्तींना आश्रय देऊन त्यांच्याकडून राज्याचा फायदा करून घेण्यात ती कुशल होती. दूरदर्शी चांद बीबी भारताच्या इतिहासात आपल्या कार्यकर्तृत्वामुळे अजरामर झाली. अशा या चांद बीबीस आपल्या यशवंत उवाच चॅनलतर्फे मानाचा मुजरा.